बऱ्याच वेळेला आपण असं बघतो, की मी आहार व्यवस्थित घेतेय, मी व्यायामही करतेय आणि तरीसुद्धा पी-सी-ओ-डी आहे. मग असं का? असं बऱ्याचदा वाटत असतं. इव्हन वेटसुद्धा फार जास्ती वाढलेलं असतं असंही नसतं. आत्ता आपण बोलताना बोललो, की पी-सी-ओ-डीमध्ये वजन वाढतं आणि लाईफस्टाईलमध्ये चेंजेस असतात, सिडेंटरी असते. पण अशा वेळेला जर वजनही व्यवस्थित आहे, आहार चांगला आहे, मग तरीसुद्धा पी-सी-ओ-डी का होतो? तर त्याचं एक कारण आहे स्ट्रेस. आयुर्वेदाप्रमाणे सुद्धा आपण जेव्हा बघतो ना, तर त्यामध्ये रस धातू, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे 7 धातू असतात आणि रसापासून रज बनतं. ओके. म्हणजे जे पिरियडचं ब्लीडिंग असतं किंवा जे आपल्याला एंडोमेट्रियम आपण म्हणतो, तर त्याला एनालॉगस हा शब्द आहे. आता ज्या वेळेला रसदुष्टी होते, तर त्याच्या कारणांमध्ये चिंत्यानाम चाती चिंतनात असं म्हटलंय. म्हणजे तुम्ही खूप जास्त गोष्टींचा विचार करत असाल, ओव्हर थिंकिंग असेल, तुम्हाला स्ट्रेस असेल किंवा खरंचच कामाचा लोड खूप जास्ती असेल, तर ह्या गोष्टींमुळे रसदुष्टी होते आणि म्हणून रजोदुष्टी अर्थातच पिरियड्स डिले होणं, इरेग्युलर होणं ह्या गोष्टी व्हायला लागतात. मग सगळं खाणं-पिणं, आहार व्यवस्थित आहे तरी सुद्धा असं जेव्हा होतं ना, त्यावेळेला स्ट्रेसचा संबंध ह्या पिरियड्सशी किंवा त्या पी नक्कीच राहतो. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे? तर ह्याच्यामध्ये नस्याचा उपयोग अतिशय चांगला होतो. नस्य जे आहे ते नासा ही शिरोसोद्वारम असं म्हटलंय. म्हणजे शिराचं द्वार हे नासा आहे, नाक आहे. म्हणजे आपल्याला ब्रेनमधला स्ट्रेस जर का कमी करायचा असेल, वर्कलोड जो आहे त्याचं जर का प्रेशर कमी करायचं असेल, तर नस्याचा उपयोग होतो. मग अशी काही विशिष्ट नस्य आहेत, की ज्याच्या कारणाने हा स्ट्रेस कमी होत असतो. त्याच्याच बरोबरीनं शिरोधारा, जसं शंकराच्या पिंडीवरती धार पडते आणि आपण शंकराला आपल्याला माहिती आहे, की तप्त दैवत अशा पद्धतीचं आहे. तर त्या ठिकाणी ते शांत करणं मनाला किंवा शंकराला शांत करण्यासाठी जशी धारा असते, तशी मनाला शांत करण्यासाठी शिरोधारा असते. आपल्याकडे एक केस येत होती, म्हणजे पेशंट येत होती आणि तिच्यामध्ये स्ट्रेस, अँक्झायटी इतकी जास्ती होती, की जस्ट पिरियडच्या आधी अख्ख्या घराला नाही, जवळ-जवळ सगळ्या बिल्डिंगमध्ये समजायचं, की हे किती भांडायला लागले म्हणजे हिचे पिरियड्स येतील असं. तर अशा वेळेला जर का त्या पेशंटच्या मी शिरोधारा केले, तर साधारणपणे 7 दिवसांमध्येच आपल्याला फरक दिसायला लागतो. अर्थात ही रिपीट पण करावी लागते. म्हणजे मग कारण की पिरियड्स जे आहेत ते महिन्याच्या महिन्याला आपल्याला त्याचे रिझल्ट्स दिसणार आहेत.